सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील 2 आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर। दोघांविरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला राज्य शासनाचं पाठबळ। महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी शासनाची अर्थसहाय्य योजना। महोत्सवांना किमान 10 लाखांच्या पुढे आर्थिक सहाय्य। छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका रशियन महिलेनं अपघातानंतर धिंगाणा घातला। व्हिडिओ व्हायरल। चालकाच्या मांडीवर येऊन ही महिला बसल्यानं कारची दुचाकीला धडक। अपघातानंतर महिलेचा पोलिसांबरोबर जाण्यासाठी नकार देत राडा। राम जन्मभूमी आंदोलनाचे पहिले कारसेवक कामेश्वर चौपाल यांचं निधन। 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती। एचडीएफसीची यूपीआय सर्व्हिस उद्या बंद राहणार। बँकेच्या सिस्टीम मेंटेनन्समुळे दुपारी 12 ते 3 या वेळेत यूपीआय सर्व्हिस बंद ठेवण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।